Ankur, sowing seeds of hope. नमस्कार, मी मुग्धा. आम्ही आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मागच्या वर्षी म्हणजे 6 जुलै 2025 साली अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलला सुरुवात केली. आज 6 जुलै 2026 म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. या सगळ्या अंकुर मराठीच्या प्रवासात आम्हाला खूप जणांची साथ लाभली. त्यामुळे आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी इथे आलो. कुटुंबातील सगळे सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार, वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरचे सदस्य, आधीपासून ओळखत असलेले, चॅनलमुळे ओळखीचे झालेले, अंकुर मराठीवर खूप प्रेम करणारे आणि आम्हाला सतत प्रोत्साहन देणारे कमेंट्स करणारे, या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. संतांच्या चरित्रावरून अभ्यास करून संतांची शिकवण लहान मुलांपर्यंत आणि मोठ्या माणसांपर्यंत पण पोहोचवण्याच्या हेतूनं आम्ही दोघींनी म्हणजे मी आणि माझी बहीण इलाद, आम्ही दोघींनी अंकुर मराठी या चॅनलची सुरुवात केली. अंकुर मराठीच्या गोष्टी कशा बनल्या, आमची नक्की टीम कोणती आहे, हे आज आपण थोडंसं बघूया. अंकुर मराठीची कोर टीम म्हणजे मी आणि माझी बहीण इला. आम्ही लिखाण, ॲनिमेशन, व्हॉइस एडिटिंग, मार्केटिंग असं दोघी करतो. पण फक्त आम्हीच या टीमचा भाग नाही आहोत. आमच्या अंकुर मराठीमधील गोष्टींना व्हॉइस ओव्हर देणारे कलाकार, आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी, आणि अर्थातच तुम्ही सगळे. आपल्या या एकत्रित प्रयत्नातून आपण संतांच्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतोय. आता या सगळ्याची सुरुवात अशी केली आम्ही की आधी आम्ही संतांची वेगवेगळी पुस्तकं शोधली, ती वाचून काढली. कारण लहानपणी या गोष्टी माहिती होत्या, आता कालांतराने त्याला विसर पडला होता. लहान मुलांना सुद्धा कळतील अशा सोप्या शुद्ध मराठीत छोट्या छोट्या गोष्टी लिहिण्याची जबाबदारी मी उचलली. शिवाय अभंग वाचून त्याचा भावार्थ समजून घेऊन काही कविता लिहिल्या. इलानं त्याला छान चाल लावली. गोष्टींचं हे जे ॲनिमेशन केलंय त्याचं मोठं हे जे कष्टाचं काम आहे खूप, आणि ते इलानं केलंय. गोष्टींमधला भाव जपून त्याला योग्य म्युझिक देणं पण खूप गरजेचं असतं, तर ते म्युझिक पण इलाने दिलं. आता ही गोष्ट तर बनली, तर या सगळ्या गोष्टी माझ्या आवाजात रेकॉर्ड तर केल्या, पण त्या प्रत्येक गोष्टीमधलं कॅरेक्टर आणि त्याला साजेसा आवाज मिळणं पण गरजेचं असतं. तर आमच्या ओळखीतल्या काही उत्साही कलाकारांमुळे हे शक्य झालंय. अनेक बालचमूंनी गोष्टींमध्ये उत्साहानं भाग घेतला. त्यांच्या निरागस आवाजानं अर्थातच गोष्टीत खूप गंमत आली. कसलेल्या कलाकाराप्रमाणे सगळ्या कलाकारांनी काम केलं. त्यामुळे या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता आपण बघूयात की कोणी कोणी या गोष्टींमध्ये व्हॉइस ओव्हर दिला होता. पण आता अंकुर मराठीला आलेल्या काही प्रतिक्रिया आपण बघूयात. या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. अगदी लहान वयोगटापासून ते मोठ्या वयोगटापर्यंत सगळ्यांनीच आम्हाला अंकुरसाठी भरभरून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. चला आता आपण त्या पाहूयात आणि काही प्रतिक्रिया लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसाच्या आवाजातही ऐकूया. लहान मुलांना आपल्या संतांची माहिती करून देणं निश्चित गरजेचं आहे. खरंच त्याच भावनेने आम्ही अंकुर मराठी खरं तर सुरू केलं होतं. हो, आम्हाला या प्रकारच्या प्रतिक्रिया सारख्या येतात की आम्ही पुढच्या एपिसोड्सची वाट बघतो आणि मुलांपेक्षा जास्त आम्हीच वाट बघतो. अशा अनेक आईबाबांचे आम्हाला असे मेसेज येतात. इवन आजी आजोबांचे पण असे मेसेजेस येतात आम्हाला. धन्यवाद. मी अंकुर पाहतो, मला ते खूप आवडतं. विठोबाने नैवेद्य खाल्ला ही माझी खूप फेवरेट गोष्ट आहे. मावशी तू खूप छान गोष्टी टाकते, अजून संतांच्या गोष्टी खूप पाठवा. अंकुर मराठी खूप सुंदर चॅनल आहे. फक्त लहानांनाच नाही तर अगदी मोठ्यांना सुद्धा आवडतील अशा पद्धतीने आपल्या संतांच्या कथांचं सादरीकरण केलं जातं. 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अंकुर मराठीचं खूप सारं अभिनंदन. छान काम करताय आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी भारती ठकार. लहान मुलांसाठी मुग्धा या नावाने सुरू केलेलं जे चॅनल आहे त्या चॅनलमधल्या
आत्तापर्यंतच्या सगळ्या कथा मी मन लावून ऐकलेल्या आहेत. यामधल्या ज्या गोष्टी आहेत ना, पौराणिक प्रचलित गोष्टींची जी निवड आहे ती मला खूप आवडली. त्याच्यानुसार मुग्धाचं जे लेखन आहे ते खूपच छान आहे. आणि त्याहीपेक्षा एक गोष्ट मनापासून सांगायची तर तिचं जे गोष्टी सांगण्याचं कौशल्य आहे ते मनाला माझ्या खूप भावले. विशेष करून गोष्टीतील पात्रांप्रमाणेच त्या व्यक्तीच्या आवाजातही त्या पात्राला अगदी अनुरूप असाच असतो. दुसरी गोष्ट म्हणजे इलानी चलत कथाचित्रात घेतलेल्या तत्कालीन व्यक्तिरेखा, वेशभूषा आणि रंगसंगती अतिशय सुंदर आहे. त्यासाठी तिचंही खूप खूप कौतुक. हे जे अंकुर चॅनेल आहे, या दोघी बहिणींनी, मुग्धा आणि इलानी सुरू केलेलं, या चॅनेलला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि या दोघींचं खूप खूप अभिनंदन. ह्या अंकुराचा मोठा वटवृक्ष हो ही सदिच्छा आणि खूप आशीर्वाद मनापासून. मला अंकुरच्या गोष्टी खूप आवडतात. मी त्याची खूप वाट बघत असते. चेक रिपब्लिकमध्ये महाराष्ट्र मंडळ जे आहे त्यांनी अंकुर मराठीसाठी एक सन्मानपत्र पण दिलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी इला जोग. अंकुर मराठी या आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आता आम्ही या सगळ्या गोष्टी हिंदी भाषेतून सुद्धा आणणार आहोत, अंकुर हिंदी या नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर तुमच्या ओळखीच्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना या चॅनलबद्दल जरूर सांगा, याची माहिती जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तसंच अंकुर मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही एक नवी मालिका सुरू करणार आहोत, खास आमच्या छोट्या दोस्तांसाठी. तर ही मालिका एका छोट्या मुलीवर आधारित आहे, जिचं नाव आहे चमकी. तर चमकी, चक्र आणि चेंडू या तिघांच्या भावविश्वावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. तर याचा पहिला भाग 8 जुलै रोजी येतोय. तर जरूर बघा आणि आम्हाला तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. तुम्हाला कशी वाटली गोष्ट चमकीची हे नक्की सांगा. आम्हाला त्या प्रतिक्रिया ऐकायला जरूर आवडतील. तसंच आम्ही नवीन संतांच्या गोष्टीसुद्धा पोस्ट करणारच आहोत, त्यासुद्धा नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. धन्यवाद. आवडरा आली माझी नाव, फिरू सारा गाव, ला ला ला. वाचवा वाचवा, बक्कू घेऊन चल मला तुझ्या बरोबर. नाव आहे बक्कूची, फेरी मारू मज्जेची, ला ला ला.